नमस्कार आणि सुस्वागतम. मीट कलाकारच्या आर्ट अ जर्नी महिला विशेष नवरात्री भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. नवदुर्गांच्या स्तवनाने आपण कार्यक्रमाची सुरुवात करू. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. आज नवरात्रीची 8वी माळ. अष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजचा शुभ रंग आहे जांभळा. जांभळा रंग ज्ञानाचे आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे, प्रेरणा आणि प्रामाणिकतेचा रंग. आणि याच रंगांच्या छटा घेऊन ज्यांनी आपल्या उत्तम अभिनयाच्या बळावर नाटक, चित्रपट, जाहिराती, निवेदन याबरोबरच बॉलिवूडमध्ये एक मानाचं स्थान मिळवलं आहे, या अभिनेत्रीला भेटताना आज नक्कीच म्हणावंसं वाटतंय, मॅम ऑटोग्राफ प्लीज. तर स्वागत करूया आजच्या आपल्या विशेष अतिथी, उत्साहाचा धबधबा आणि ग्रेसफुल द मराठी मुलगी गिरिजा ओक गोडबोले यांचं. गिरिजाजी नमस्कार. खूप स्वागत आहे. नमस्कार. गिरिजा ओक गोडबोले या मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती रंगभूमीवर काम केलेल्या अत्यंत प्रतिभावान कलाकार आहेत. तारे जमीन पर, शोर इन द सिटी, ब्लॉकबस्टर मूवी जवान आणि आत्ताच रिलीज झालेला द वॅक्सिन वॉर या चित्रपटांमधून त्या आपल्या भेटीला आल्या आहेत. गिरिजाजींनी वयाच्या 15व्या वर्षी मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. गोष्ट छोटी डोंगरा एवढी, गुलमोहर, मानिनी, अडगुलं मडगुलं या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. तसेच निवेदन, गायन, जाहिराती, दैनंदिन मालिका इथेही त्यांचा वावर दिसतो. युरोपियन सिनेमॅटोग्राफी अवॉर्ड्स 2018 मध्ये क्वार्टर मूवीसाठी सर्वात पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला आहे. झी मराठीवर एकापेक्षा एक अप्सरा आली या सेगमेंटमध्ये त्यांचा सहभाग होता. सिंगिंग स्टार या प्रसिद्ध गायन स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंतचा त्यांचा प्रवास कौतुकास्पद आहे. 80 पेक्षा जास्त जाहिरातींमधून त्यांनी काम केलं आहे, विविध प्रॉडक्ट्स प्रमोट केलेली आहेत आणि सध्या तर अप मार्केट अर्बन मॉम म्हणून त्या खूप प्रसिद्ध झाल्या. तर गिरिजाजींची ही जर्नी कशी होती हे जाणून घेऊया त्यांच्याबरोबर गप्पा मारताना. तर सर्वप्रथम जवान आणि वॅक्सिन वॉरच्या यशाबद्दल तुम्हाला मनपूर्वक अभिनंदन. तुमची धन्यवाद. यशस्वी घोडदौड अशीच सुरू राहो आणि यशाचा चढता आलेख उंचावत जाओ या शुभेच्छांसह आपण पहिल्या प्रश्नाकडे येऊया, की तुम्ही नेहमी एवढ्या आनंदी, उत्साही, पॉझिटिव्ह कशा असता? एकदम मला तुम्ही म्हणू नका हो, मी खूप लहान आहे वयाने. अरे मला प्लीज एक गिरिजा म्हणा प्लीज. रिअली? अगं तू हा हा डेफिनेटली. ओके गिरिजा. कारण फॅन्स ऍक्च्युली असं एकेरीच आपण बोलताना अरे गिरिजाचा पिक्चर आहे, आपण जायला पाहिजे असं करूनच जातो आम्ही. नाही ओके नाही फाईन. प्लीज अगं गिरिजा म्हणा. आणि उत्साह आणि आनंद कसा काय असतो सतत असा प्रश्न आहे. अं, काय उत्तर द्यावं याचं. मी एक आनंदी व्यक्ती आहे. प्रत्येकाचा एक एक काहीतरी स्थायी भाव असतो ना. तर प्रत्येकाचा जो असा एक स्थायी भाव असतो तो माझा खुश असा आहे. ओके तर मग मी त्या बाल सतत हा हो बालपणापासूनच मला असं काही आठवत नाही मला कोणी माझ्या घरातल्यांनी आईनी किंवा इतर कोणी असं सांगितलेलं की तू कुरकुर करायचीस किंवा चिडचिड करायचीस किंवा चिडकी मुलगी होतीस असं काही नव्हते. मी शांत होते, खेळायचे, फार माझं काही मागणं नसायचं. तर शहाणी मुलगी होते मी ओव्हरऑल. आणि मला मुळात तसं काही फार त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागत नाही असं मला वाटतं. मी खूप आपसूक आणि सहज आनंदात असू शकते. नाही, कारण तुमच्याकडे बघून प्रत्येकाला वाटतं अरे किती छान, म्हणजे यांच्यासारखं जगावंच वाटतं प्रत्येकाला. हो. तर त्यामुळे बेसिकली हा प्रश्न होता. थँक्यू. तुमचं बालपण बालपण एकंदर कसं होतं? कुठे गेलं तुमचं बालपण? माझा जन्म नागपूरचा. माझे आई वडील दोघंही नागपूरचे आहेत. नागपुरातच शिक्षण झालंय दोघांचंही. अर्थातच आई माहेरी बाळंतपणाला गेली असल्यामुळे तेव्हा माझे वडील आय थिंक कोऱ्हाडीला राहायचे, आजोबा आणि बाकी सगळे. मग काही वर्ष ते उरणला होते. ते MSEBीत होते, त्यामुळे त्यांची बदलीची नोकरी होती. माझा जन्म झाल्यावर 1-2 वर्षात ते रिटायर झाले आणि मग आम्ही सगळे सांगलीला आलो.
तर माझी पहिली शाळा सांगलीत होती आणि त्यानंतर मी काही वर्ष सांगलीत शिकले, 3-3.5 वर्ष. त्यानंतर मी आई बाबा असे आम्ही मुंबईत शिफ्ट झालो. त्यामुळे मी दुसरी सिनियर केजी मध्ये असतानापासून मग मी हं, मुंबईत वाढले. म्हणजे 5 वर्षाची असताना मी मुंबईत आले. ती मी हं. संपूर्णपणे मुंबईत वाढले. शाळा, अच्छा. कॉलेज सगळं मुंबईतच आणि बायोटेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर ते करत असतानाच नाटकात काम करणं, फिल्ममध्ये काम करणं हे सगळं सुरू झालं आणि हं. पुढे बायोटेक्नॉलॉजी राहिलं बाजूला. ग्रॅज्युएशन पूर्ण करेपर्यंत मी केलं आणि मग काम करायला लागले. पण तुमचा बायोटेक्नॉलॉजीचा अनुभव पल्लवीजी जोशींनी मुद्दाम सांगितलं होतं एका इंटरव्ह्यूमध्ये. हो. की गिरिजाचा आम्हाला सगळ्यांना खूप उपयोग झाला द वॅक्सिन वॉर हो. मध्ये. म्हणजे मला बऱ्याचदा असं होतं, की आपण जेव्हा एखादं पात्र करत असतो आणि त्या पात्राचं एक प्रोफेशन असतं, एक व्यवसाय असतो. आणि त्या व्यवसायाशी निगडीत जे काही रोजचं बोलणं असतं किंवा जी भाषा असते, ती हं. त्या पात्रांनी अगदी लिलया बोलावी अशी मुळात अपेक्षा असते. कारण आपण आता Zoom कॉल रेकॉर्ड होतोय आणि आपण लाईट कसा घेतोय आपण किंवा आपली पोझिशन कशी आहे आणि कॅमेराचा अँगल कसा हे सगळं आपण खूप सहज बोलून जातो ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी ज्या असतात. तर या चित्रपटासाठी आम्ही सगळे सायंटिस्टचे रोल्स करत होतो. यांच्या रोजच्या बोलण्यातली ही भाषा आहे. व्हायरसेस, त्यांच्या वेगवेगळ्या स्ट्रेन्सची नावं, त्याच्याशी निगडीत सगळं लागणारं इक्विपमेंट, प्रोसेसेस, बाकी सगळ्या गोष्टी, ऍडमिनिस्ट्रेशनच्या साईडला लागणाऱ्या सगळ्या टेक्निकल टर्म्स ज्याला म्हणतात. तर ते सगळं तोंडात बसलेलं असलं पाहिजे, असं होतं. तर हो. बऱ्याचदा बाकी सगळ्यांना खूप स्ट्रगल करावं लागायचं. पण मला खूप कॉलेजची आठवण यायची. कारण ह्या सगळ्याच गोष्टींबद्दल मी अ, 3 वर्ष शिकले आहे आणि परीक्षा दिल्या आहेत. त्याच्यामुळे मला खूप मज्जा आली. नाही, खरं आहे. म्हणजे असं वाटलं की ऍक्च्युली डॉक्टर निवेदिताचा तुमचा रोल म्हणजे इतका चपखल होता की असं वाटत होतं की NIV आणि ICMR हे तुमचं ड्रीम असेल एकेकाळी आणि तिथे तुम्हाला म्हणजे नाही म्हटलं तरी त्याच्या बॅकग्राऊंडला त्याच्या संदर्भात काम करायला मिळालं. अगदी, तर अगदी. हा. या दोन्ही इन्स्टिट्यूशन्स खूप महत्वाच्या आणि मोठ्या आहेत आपल्या देशासाठी आणि NIV बद्दल आम्ही खूप आधीपासून ऐकत आलो आहे. कारण व्हायरॉलॉजी हा आमचा एक मोठा विषय असतोच बायोटेक्नॉलॉजीमध्ये. त्यामुळे NIV पुणेबद्दल, BSL-4 लॅबबद्दल आम्ही सुरुवातीपासूनच वाचत आलोय स्टुडंट्स म्हणून. तर हम्म. त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना भेटणं, त्यांचा रोल करता येणं, यापेक्षा अजून काय अमेझिंग असतं आपल्याला ऍक्टर्स म्हणून इतक्या वेगवेगळ्या रोल्स आपल्याला साकारता येतात, परकाया प्रवेश करता येतो अशा प्रकारचा. तर मला हे खूपच भारी वाटतं. वा. आता एक बालपणीच्या आठवणींमधनं आपण डायरेक्ट वॅक्सिन वॉरला पोहोचलो. तर मधला प्रवास आपण परत मागे जाऊ ओके. आणि थोडा मधला प्रवास जाणून घेऊ. तर हळवा कप्पा ह्याच्यामध्ये मी 2 गोष्टी तुम्हाला विचारीन की माझी आई माझी मैत्रीण हा कन्सेप्ट तुम्ही काय सांगाल? कारण तुमची आई तुम्हाला एवढी क्लोज आहे आणि इतकं छान बॉन्डिंग आहे तुमचं. आईबद्दल 2 शब्द काय बोलाल? आई काय बोलू आईबद्दल? आई ग्रेटच आहे माझी. सगळ्यांच्याच आया ग्रेट असतात आणि तिनीच वाढवलंय मला ऑलमोस्ट. बाबा बिझी असायचे, बाहेर असायचे, बऱ्यापैकी लांबच असायचे कामानिमित्त. त्या काळात नाटक म्हणजे खूप दौरे असायचे. आता ते दौरे खूप कमी झालेत, पण महिने-महिने नाटकाचे दौरे असायचे. त्यामुळे खूप कमी हं. भेटलेत बाबा मला मोठी होत असताना. मग हळू जसं टीव्हीचं काम सुरू झालं किंवा काही काळाने नाटकाचे दौरे कमी व्हायला लागले, तेव्हा मध्ये जरा जास्त घरी असायचे. पण मी अगदी लहान असताना मी पूर्णपणे आईबरोबर असायचे. त्यामुळे आईचं आणि माझं खूप वेगळंच बॉन्डिंग आहे. आम्हीच दोघी आमच्या दोघींच्या वाढदिवसांना पण, त्यांच्या अॅनिव्हर्सरीला पण आम्हीच दोघी बाहेर जाऊन जेवायचो. आम्हीच सेलिब्रेट करायचो. हो, आणि हो, हो. बरं, बरं. तर माझी आई फारच अमेझिंग आहे. ती राष्ट्रसेविका समितीचं काम करते. त्याच्यामुळे ती उत्तम बरोबर. खडगं चालवते. अं, घोडा चालवू शकते. उत्तम घोडस्वारी येते क्या तिला. बात है! हां. अं, खूप छान शिकवते. फिजिकल एज्युकेशन तिचा हातखंड आहे. तर मी लहान असतानापासून मी खूप एक डॅशिंग आणि खूप डेअरिंग असलेली आणि बेधडक बाई पाहिली आहे, माझी आई म्हणून. मलाही कधी असं लेचपेचं होऊ दिलं नाही तिने.
ती म्हणायची एक्झॅक्टली. शस्त्र चालवता येत नसलं तरी शस्त्र चालवायची ताकद मनगटात असली पाहिजे. मग ते हातात काठी असो ना तर छत्री असो, हाणून काढता आलं पाहिजे. त्यासाठी शस्त्र लागत नाही, त्यासाठी मन आणि मनगट लागतं. तर ते मला आईने खूप छान शिकवलंय. सो मी जर लोकांना स्ट्रीट स्मार्ट वाटत असेल किंवा कुठल्याही परिस्थितीत मी मार्ग काढू शकते, ही जी एक कला मला अवगत आहे, तर ती संपूर्णपणे माझ्या आईमुळे आहे. आणि कालांतराने माझी आई खरंच माझी मैत्रीण झाली. कारण माझ्या आईचंही दुसरं लग्न झालंय आणि ते माझ्या लग्नाच्या 2च वर्ष आधी झालंय. त्यामुळे एक काळ आमच्या दोघींच्या आयुष्यात असा होता, की आम्ही दोघी नवविवाहित मुली होतो. आपल्या आपल्या वेगवेगळ्या जगांमध्ये आणि आपापल्या घरांमध्ये. तर त्या एका काळातनं गेल्यानंतर माझी आई आणि मी आम्ही खूप काय म्हणू वेगळ्या पद्धतीने एकत्र बॉन्ड झालो आणि कनेक्ट झालो. आणि तर खरंच खूप खूप स्पेशल नातं आहे. मी माझ्या आईच्या लग्नात विटनेस होते एक. तर हे कुठल्या मुलीला करता येतं? लहानपणी असं वा. विचारतात ना लहान मुलांना, आई-वडिलांच्या लग्नाच्या फोटोमध्ये तू का नाहीयेस? मग मुलं मी का कन्फ्यूज होतात. नाही. तर माझ्या आईच्या लग्नाच्या फोटोत मी आहे. खरंय. हळवा गप्पामध्ये दुसरं नाव आहे ते आजीच्या सुती मौसूद साड्या. साड्याच मुळात खूप हळवा कप्पा आहे. हळव्या कप्प्यातच असतात सगळ्या साड्या माझ्या. इनफॅक्ट आज मी जी साडी नेसली आहे, ती खूप खास आहे आणि खूप सुंदर आहे. ही माझ्या कमाईची पहिली साडी आहे. वाव, दॅट्स सो ही लवली. जवळपास अगदी 17-18 वर्ष जुनी साडी असेल. तर मी वाव, ती खूप लवली. सांभाळून ठेवली आणि ती ह्या रंगाची आहे आणि आज हा रंग विशेष आहे म्हणून मी ती आज परिधान केली आहे. पण मला ही साडी खूप आवडते. ही कांजीवरम आहे आणि माझ्या माझ्या पैशांनी, माझ्या कमाईनी घेतलेली मी पहिली मोठी महाग साडी आहे. क्या तर बात साड्याच आहे. मुळात खूप विशेष आहेत माझ्यासाठी. आणि साड्यांचं असं असतं ना, की त्या नुसत्या साड्या नसून त्यांच्याशी काहीतरी एक आपलं कनेक्शन असतं. जसं ह्या साडीशी माझं आहे. तर आजी माझी, नानी आजी म्हणजे आईची आई किंवा माझ्या आजोबांनी माझे आजोबा ते आत्ताच वारले खूप रिसेंटली. ते शिवण करायचे खूप सुईंग मशीनवरती घरी. आजोबा. तर त्यांनी आजोबा. वाव. त्याला खूप आवड होती. ते कसल्या-कसल्या पिशव्या बनव, उरलेल्या फडक्यांचं काहीतरी बनव. ते खूप ओ, काय-काय करत असायचे. ग्रेट. त्यांनी माझ्या आजीची एक साडी आणि माझ्या पणजीची एक शाल अशी 2 लेयरची गोधडी तयार केली. तर माझ्याकडे अशी एक खूप खास गोधडी आहे, ज्यात माझ्या आजीची साडी आणि पणजीची शाल आहे. म्हणजे 2 जनरेशनचं प्रेम आणि ऊब आहे. तर माझी आजी गेल्यानंतर मी माझ्या वडिलांना आणि त्यांच्या बायकोला हेच सांगितलं होतं, की मला काही साड्या हव्या आहेत तिच्या. तर ते म्हणाले, "खुशाल कपाट उघड, काय हवं ते घेऊन जा." तर मी तिच्या घरी जाऊन तिच्या काही साड्या घेऊन आले, ज्या ती रोज नेसायची किंवा ज्या रोजच्या तिच्या वापरातल्या होत्या. त्यात तिचे खूप फोटोज पण आहेत. आणि बेसिकली मला तिची आठवण म्हणून असं काहीतरी हवं होतं जे तिच्या जवळ किंवा तिच्या स्पर्शाचं होतं. तर तिची काही आवडती भांडी, तिच्या साड्या अशा गोष्टी मी घेऊन आले होते. तर खूप लाडकी होते मी आजीची आणि सुदैवानं आजी-आजोबा माझे पुण्यात राहायचे. शेवटची काही वर्ष ते पुण्यात राहिले आणि त्या दरम्यान मीही पुण्यात राहायचे. त्यामुळे त्यातल्या त्यात मला त्यांना सगळ्यात जास्त भेटता आलं. अगदी अपॉइंटमेंट्सना घेऊन जा किंवा आजी वरण-भात कर, मी जेवायला येते पासून सतत मी आजीकडे जायचे. तर त्यांच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये मला खूप भेटता आलं, मला सेवा करता आली. त्याचा मला खूप आनंद आहे आणि समाधान आहे. आणि दोघांचाही प्रचंड जीव होता माझ्यावर. अगदी शेवटपर्यंत आजोबा खूप कौतुकाने माझ्याबद्दल बोलायचे. आणि मी त्यांना अगदी त्यांच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भेटले दोघांनाही. तर ते एक समाधान आहे आशीर्वाद मला. सोबत आहेतच. आणि भरभरून यश त्यामुळे मिळतंय तुम्हाला आणि असंच मिळत राहू. तर थँक आता यू. ह्या साडीचा किस्सा, पहिलं इन्कम कुठच्या फील्ड मधलं होतं तुमचं? याच फील्डमधलं ऍक्टिंगच्या क्षेत्रातलंच. मी गुजराती नाटक करत होते. त्याच्या आधी मी जेव्हा मायनर होते, तेव्हा हा. मला स्वतःचं अकाउंट चालवता यायचं नाही. तर सगळे पैसे आईच्या हातात द्यायचे. मग ते आई अकाउंटला टाकायची. मग मी जेव्हा 18 वर्षाची झाले, तेव्हा मला अकाउंटचा पासवर्ड मिळाला आणि मला बँकेत जाऊन सह्या करून माझ्या नावावर ते अकाउंट मेजर झाल्यावर माझ्या नावावर अकाउंट आलं.
आणि पहिल्यांदा मी जो खर्च केला तो एक मोबाईल फोन घेतला होता स्वतःसाठी. जरा वाव. जरा बरा. कारण मी काम करायला लागले होते, बाहेर जायला लागले होते, मग घरी कळवायचं असायचं, मग मोबाईल फोन घेतला होता. तर कॉलेजमध्ये असतानाच आय थिंक 18 म्हणजे कॉलेज, हा कॉलेजमध्ये असतानाच. आणि मग माझ्या भावाचं लग्न होतं आणि मला माझ्या माझ्या साड्या विकत घ्यायच्या होत्या. म्हणजे आईच्या साड्या ब्लाउज ऑर्डर करून नेस, किंवा एखादं ब्लाउज बनवून घे आणि फेअरवेलला नेस, किंवा असं सगळं झालं होतं बऱ्याचदा. किंवा त्याच्या आधी मी 2-3 चित्रपटांमध्ये कामं केली होती 18 व्हायच्या आधी. तर अरे. त्यात मी साड्या नेसल्या होत्या, पण त्या कॉस्ट्युमच्या साड्या होत्या. माझ्या अशा स्वतःच्या मी घेतलेल्या साड्या नव्हत्या. तर मी मारे डेबिट कार्ड घेऊन माझं नल्ली सिल्क्सला गेले माटुंग्याच्या. ग्रेट. आणि तिकडे जाऊन मी छान 2 साड्या विकत घेतल्या. एक ही जी मी आता नेसले कांजीवरम, ज्याला सूर्याची बॉर्डर आहे, असं सूर्य आहेत त्याच्यावर सुंदर. खूप युनिक आहे. खूप कलर पण आणि डिझाईन पण खूप युनिक आहे. खूप ग्रेट छान चॉईस. रंग आहे याचा. आणि अजून एक मी खूप सुंदर मोरपिशी रंगाची वल्कला विकत घेतली होती. ती पण आहे अजून माझ्याकडे. अरे वा, मस्त. म्हणजे तुमचे जे चित्रपट आधी झाले होते त्याच्यातून आणि गुजराती नाटकाच्या कमाईमधनं तुम्हाला येस. साडी खरेदीचा चान्स मिळाला आणि तुम्ही पुरेपूर त्याचा फायदा घेतला आणि पुरेपूर. अजूनपर्यंत त्या साड्या इतक्या क्वालिटी होत्या आणि चॉईस पण छान होता की हो. आताही त्या ट्रेंडिंग मध्ये आहेत. म्हणजे अशी ऍब्सोल्युटली. साडी बघायला नाही मिळत बाहेर, कारण नाही नल्लीच मिळत. आणि तुमचा चॉईस. पुढचा विचार करून घेतली होती मी. दूरदृष्टी आहे, हुशारी आहे, इमोशनल आहात. हे सगळ्याच सगळ्याच क्वालिटीज तुमच्यामध्ये आहेत, म्हणून खूप स्पेशल आहात तुम्ही. थँक्यू. तर अमराठी नाटकामध्ये म्हणजे मराठी व्यतिरिक्त तुम्ही गुजरातीमध्ये काम केलं, इंग्लिश, हो. हिंदी. तर ऑडियन्स फील कसा होता? म्हणजे जे प्रत्यक्ष आपण नाटक आणि सिनेमा दोन्हीमध्ये हा फरक असतो. हो. हा, मला तर नाटक हा फॉर्मच खूप जास्त आवडतो. मला आवडतं. काही वर्ष झाली आणि मी नाटक केलं नसलं की मला असं कसं तरी व्हायला लागतं. मग मी एक नाटक करते पटकन. बरं. स्टेजवर काहीतरी करत राहावं असं मला वाटतं. नाटक सोडता येणार नाही कदाचित कधीच मला. हाडाची मी वा, स्टेजवरची मुलगी आहे असं मला क्या वाटतं. बात आहे. तर दर काही काही वर्षांनी मी फिरून एक नाटक करतेच. सध्या पण माझी 2 नाटकं सुरू आहेत. सो ओके. नाटकातलं काम चालूच असतं. सरप्राइझिंगली मी आता मराठी नाटक पेक्षा मराठी नाटकाचा प्रेक्षक याबद्दल खूप बोललं जातं. आणि इतर भाषांच्या नाट्यकर्मींना खूप आदर असतो मराठी प्रेक्षकांचा. खूप सुंदर पद्धतीने नाटक बघतात, आदराने वागवतात, उगाच वेफरच्या पाकिटांचा आवाज करत नाही, किंवा त्यांना खूप अप्रूप वाटतं की नाटक बघायला जायचं, मग एक गजरा विकत घ्यायचा, मग एक छान ती एक सागर संगीत रिच्युअल सारखी त्याला एक भावना असते. आणि नाटक बघायला जाणं हे आपल्या कल्चरचा एक भाग आहे. मलाही लहान असतानापासून आठवतं, दिवाळी पहाटचे कार्यक्रम म्हणा, संगीताचे कार्यक्रम, नाटक बघायला जाणं हे सगळं आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. आणि याची पूर्ण जाणीव आहे इतर भाषांमध्ये अच्छा. नाटक करणाऱ्यांना. तर मराठी प्रेक्षकांचं खूप कौतुक खूप लोक करतात. आणि मी परेश रावलांबरोबर एक नाटक केलं. ते पदोपदी म्हणायचे की हे नाटक गुजरातीत करायला मला खूप आवडलं असतं, हा कॉन्सेप्ट मला करायला आवडला असता, पण मराठीसारखी प्रेक्षक नाही तो आमच्याकडे, मराठीसारखे प्रेक्षक नाही. तर ते खूप सतत असं म्हणायचे. तर मला इतकी वर्ष खंत हीच वाटायची की इतकं असून मी मराठी प्रेक्षकांसाठी एकही नाटक केलं नाही मराठीत. तर मी खूप नंतर 2 स्पेशल केलं 2015 मध्ये जवळपास. अ, हम्म. त्याआधी मी अनेक मराठी, हिंदी, इंग्लिश, हिंदी, गुजराती नाटकं केली होती. 5 गुजराती नाटकं केली आहेत मी. पण मराठी हम्म. नाटकच करता आलं नव्हतं. या अत्यंत ज्यांची ख्याती आहे अशा मराठी प्रेक्षकांसाठी. तर मला खूपदा असं वाटायचं की अ, घरात वारसा नाटकाचा, वडील स्टेजवरचे कलाकार, त्यात मला एकदा दोनदा आय थिंक सुधीर भटांनी फोन करून सांगितलं होतं, "याला काय अर्थ आहे का की तू गुजरातीत काम करतेस?" अरे बाप. म्हणजे असंच मजे-मजेत म्हणाले होते. पण अखेर योग आला आणि मी 2 स्पेशल केलं. आणि दोन ते स्पेशल. नाटक खरंच खूप स्पेशल होतं माझ्यासाठी. आणि त्यानंतर परत मराठी नाटकात काम करायची संधी मिळाली नाहीये, पण मला खूप आवडेल करायला. आम्ही तर पण वाट शक्य आहे. बघतोय. आता नाटकासाठीचा जो वेळ उपलब्ध करून द्यावा लागतो, ते ते हं, जरा कठीण होतंय बाकीच्या कामाच्या मध्ये. पण तरी मी
कारण मराठी नाटकाचे प्रयोग जास्त होतात, इतर इतर नाटकांचे प्रयोग कमी असतात, त्यामुळे ती करता येतात. महिन्याला एखादा प्रयोग अगदीच करता हो येतो. हो पण बरोबर. महिन्याला 10-10, 12-12, 15-15 प्रयोग करणं बाकीचं काम मराठी सांभाळून नाटकाचे खूप भरपूर धावपळ आहे. प्रयोग. हो हो, आणि ऍब्सोल्युटली. एक मूलही आहे. एक फुल टाईम आईची भूमिका करतेच आहे. त्याच्यामुळे सगळा वेळ देऊन नाही टाकता येत कामाला. ऍब्सोल्युटली. मग तुमचं जाहिरात क्षेत्रात कधी पदार्पण झालं, म्हणजे पहिली जाहिरात कोणती होती? मी चाइल्ड मॉडेल होते. मी लहानपणी पहिली जाहिरात केली. सॅव्हलॉन नावाच्या साबणाची. बऱ्याच लोकांनी पाहिली असेल. माझ्या Instagram वरती पोस्ट पण केलेली आहे. बरं. मी तेव्हा 11 का 12 वर्षाची होते. मी पहिली हम्म. जाहिरात केली तेव्हा. सो अरे वा. तेव्हापासून मी जाहिराती करते. आणि योगायोग असा की मी पहिली जाहिरात ज्या मढ आयलंडच्या बंगल्यात शूट केली, जिथे मी लहान मुलीची भूमिका करत होते, त्याच बंगल्यात अनेक वर्षानंतर मी पहिली जाहिरात आई म्हणून शूट केली. सो एक हा. दुसरा दुसरी फेज सुरू झाली जाहिरातींची. सो मधल्या एका त्या अशा टीनेजच्या वयामध्ये खूप कमी जाहिराती असतात. कारण प्रॉडक्ट्स पण खूप कमी असतात त्या वयोगटासाठी. फार हा तर हा. फार काय फेस वॉश किंवा पिंपल्स न येणारे अशा गोष्टी, किंवा आता खूप यंग लोकांसाठीचे प्रॉडक्ट्स वाढले आहेत किंवा उत्पादनं खूप, सर्व्हिसेस खूप वाढल्या आहेत. मोबाईल फोन, डेटा, ह्या सगळ्या गोष्टी खूप लहान मुलांसाठी उपलब्ध, म्हणजे 16, 17, 18 वर्षाच्या मुलांसाठी. त्या काळामध्ये एकतर तुम्ही लहान मूल असता जाहिरातीतलं, किंवा तुम्ही आई असता. त्या पलीकडे फार वेगळ्या वयोगटाच्या जाहिरातीच व्हायच्या नाहीत. तर एक 20 म्हणजे 16, 17 ते ते एक 20. हा. 22, 23 हा. वयोगटापर्यंत ऑलमोस्ट जाहिराती नाही केल्या मी. काहीच केलं नाही. आणि मग 24 वर्ष 23-24 वर्षाची झाले आणि मी सरळ आईच्या जाहिराती करायला लागले, छोट्या मुलांच्या आया. तर मग तिथून मी अजून परत खूप जाहिराती करायला सुरुवात केली. आणि आता एक 80-85 झाल्यात हो, ऑलमोस्ट. आता 100ही गाठणार. ऑल द बेस्ट. तुमचा मेजवानी परिपूर्ण किचन हा कार्यक्रम हं. खूप 5 वर्ष तुम्ही अँकरिंग केलं. तर हो. काही अनुभव, गमती जमती त्यातल्या आम्हाला अरे ऐकायला आवडेल. धमाल! मेजवानी करायला खूप धमाल यायची. तर साधे एपिसोड्स असायचे ज्यामध्ये ऑडियन्समधनं पत्र यायची. मग काही त्यातल्या एंट्रीज आम्ही निवडून त्यांना स्वयंपाक करायला लावायचो. खूप वेगवेगळ्या लोकांना भेटता यायचं. अशा ऑडियन्सशी कधी आपल्याला इंटरॅक्ट करता येईल. खूप वेगवेगळ्या शहरांमधनं, जिल्ह्यांमधनं स्त्रिया यायच्या. खूप उत्साहानं रेसिपी शेअर करायच्या. त्यामुळे खूप मजा यायची. त्या व्यतिरिक्त काही रेग्युलर लोक यायची. सविताताई मालपेकर, लालन सारंग यायच्या, त्या तेव्हा होत्या. आणि दोघीही उत्तम नॉनव्हेज करतात. किंवा कितीतरी उमा सरदेशमुख यायच्या, उमाताई यायच्या. अजून कोण बरं होतं? मला खूप आवडायचं त्यांच्या हातचं. उमा अमृते म्हणून एक ठाण्याच्या पाककला शिकवणाऱ्या ज्यांनी पुस्तकं लिहिली होती, त्या यायच्या. तर अशा खूप खूप वेगवेगळ्या लोकांशी भेटणं व्हायचं, त्यांच्या हातचं खाता यायचं. आणि सविताताई आणि ह्या येणार असल्या ना, आपल्या लालनताई, की आम्ही लंचच नाही करायचो सेटवरचा. त्या जे काही करणार असायच्या त्याला भरपूर 2-2 स्वयंपाक. किलो, 3-3 किलो वाढवायचो. आणि त्यावरच ताव मारायचो. सो विष्णूजींबरोबर पण मी काही एपिसोड्स केले आहेत. हो. ते पण वाव. उत्तम स्वयंपाक करतात. आणि ते असं काहीतरी होत असताना मग बाजूच्या एका वेगळ्या तव्यावरती ना, गिरीश ऐक ना, मी तुझ्यासाठी 2 वेगळे इकडे काढतोय तुकडे, ते तू खा म्हणून माझ्यासाठी वेगळं करायचं. त्या कार्यक्रमाची गंमत अशी की तो कार्यक्रम ती कविताताई करायची. कविता बरं. लाड. अच्छा. हा. मेजवानी. अनेक वर्ष कविताताईंनी तो कार्यक्रम केला. त्या सेटवरती एक छोटीशी खुर्ची होती साईडला, अँकरला बसायला, कारण आम्ही दिवसभर उभे असायचो. सो हा. दुसरं कोणतरी किचनमध्ये कपडे बदलून अ, नवीन माणूस येणार असेल की आम्ही साईडला बसायचो. तर त्या खुर्चीवर कविताताई पण बसलेली असायची. कालांतराने तिचे दुसरं मूल जेव्हा होणार होतं तेव्हा तिने तो शो सोडला. ती जेव्हा ओके. प्रेग्नेंट होती तेव्हा. तर आणि तो शो करत असताना मी पण प्रेग्नेंट होते. तर आमच्या सेटवर असं होतं की या खुर्चीवर बसणारी प्रत्येक अँकर गुड न्यूज आणते. तर ओ मेजवानी माय करता गॉड. करताच मला कळलं की मी प्रेग्नेंट आहे. आणि मग मला वेगवेगळ्या वासांचा त्रास होऊ लागला. आणि मग मी फोडणी टाकली, दूध उकळलं की पूर्ण सेटच्या बाहेर धावलेली असायचे. असं करत करत मी ऑलमोस्ट 6व्या-7व्या महिन्यापर्यंत मेजवानी केलं. मग मी ब्रेक घेतला डिलिव्हरीसाठी. मग मी परत आले थोड्या दिवसांनी. असं मस्त जर्नी आहे माझी मेजवानीची.
मग लज्जा ही तुमची जी डेली सोप होतं, सिरियल होती, हा. तर ती कधी एक्झॅक्टली केली तुम्ही? आणि हा म्हणजे लज्जा कथानक कसं? 2009 10 10 11 10 11 2010-11 त्या दरम्यान. कारण त्या दरम्यान मी एकापेक्षा एक पण करत होते आणि लज्जा पण करत होते. तर मी शूट पण करायचे हो. दिवसभर, मग मी रिहर्सल पण करायचे, मग मी आठवड्यातून एक दिवस त्याचं शूटही करायचे. त्यामुळे मला वेळ लागलो होतो ऑलमोस्ट. आणि हम्म. ते संपलं, एकापेक्षा एक संपलं, लज्जा संपली काहीच दिवसांनंतर आणि माझं लग्न झालं असं मला आठवतंय. 2011. लग्नाच्या आधी त्या दोन हा, लग्नाच्या आधी, जस्ट लग्नाच्या आधी लज्जा मालिका संपली आणि माझं लग्न झालं. क्या बात आहे. आणि तुम्ही एक कानडी चित्रपट केलाय हाऊसफुल नावाचा. हो. तिकडे कशा पोहोचलात? तर त्या दरम्यान मी एक सुभाष घाईंच्या प्रोडक्शनचा चित्रपट केला होता, सायकल किक नावाचा, हिंदी. तारे जमीन परच्या आधी शूट झालाय तो ऍक्च्युली, आणि तारे जमीन परच्या नंतर रिलीज झाला. त्या दरम्यान एक डिरेक्टर ज्यांनी त्याच प्रोडक्शनसाठी दुसरी एक फिल्म केली होती, तो कानडी डिरेक्टर होता, हेमंत त्याचं नाव. तर आम्ही ऑफिसमध्ये एकदा दोनदा भेटलो होतो. त्याची मीटिंग, माझी मीटिंग अशी पुढे मागे होती, असं काहीतरी होतं. तर त्यांनी माझा नंबर शोधून काढून मला कॉन्टॅक्ट केला, कारण त्याला बघून असं वाटलं असेल की मी या रोलला सूट करते. तर मी तुला भाषा शिकवेन, तू ट्युटर ठेवू, सगळं करू, असं करून मी ती फिल्म केली. आणि त्या नादात मी जवळपास कन्नडा बोलू लागले. सो आता मला बेसिक बेसिक कानडी कळतं. अरे बापरे, जबरदस्त. आणि मग गुजराती कसं तुम्हाला येत होतं? गुजराती नाटकात गुजरातीची काम? गोष्ट अशी आहे की मी कांदिवलीत वाढले, जिथे सगळे गुजराती आहेत आसपास माझ्या. तर माझ्या बरं सगळ्या बरं. हा. लहानपणीच्या मैत्रिणी गुजराती होत्या. तर मुंबईत राहून एक बेसिक सगळ्यांना मराठी कसं बोलता येतं किंवा कळतं तरी. हा, तसं अगदीच एरिया. तुम्हाला बोलायचंच नसेल तर वेगळी गोष्ट आहे, पण एक बेसिक कळायला लागतं ना. घरी काय कोणीतरी एक मराठी असतं, किंवा काय ऑफिसमध्ये कलिग्स असतात, असं काहीतरी काहीतरी. तर तसं माझं गुजरातीचं झालं, की माझ्या आसपासच इतके होते गुजराती बोलणारे, की कानावर पडून पडून मला एक साधारण ती भाषा यायची. आणि मग मी पहिलं नाटक जेव्हा केलं, ते नौशील मेहता यांनी लिहिलं होतं. आणि ते नाटक करत असतानाची पहिल्या दिवसाची गंमत आहे फार. तर मला खात्री नव्हती की मी गुजरातीत बोलू शकेन की नाही. तर ते जे डिरेक्टर होते, ते म्हणाले की आतापासून रूल, तुझ्याशी सगळे गुजरातीतच बोलणार आणि तू त्यांच्याशी गुजरातीतच रिस्पॉन्ड करायचं. चुकलं तर आम्ही तुला सांगू, पण लाजायचं नाही, बोलायचं गुजराती. म्हणजे ह्यानीच तुला भाषेचा फ्लेवर आणि ते सगळं कळेल. डायलॉग्स मी पाठ करू शकणार होते, तेवढी गुजराती यायची मला. पण बाकी कधी इम्प्रोव्हाइज करावं लागलं, नाटकात अचानक काहीतरी घडलं आणि तुला त्या क्षणी काहीतरी इम्प्रोव्हाइज करावं लागलं, तर यायला पाहिजे भाषा म्हणून. असं सगळं झालं. ओके ओके म्हटलं. तरी मी आपली, मला ना जरा टेन्शनच आलंय असं काहीतरी बोलत होते. तर ते माझ्याकडे त्यांनी बघितलं आणि ते म्हणाले, "तने तारी जात पर विश्वास छे, तने तारी जात पर विश्वास छे." तर मला असं वाटलं की हे जातीबद्दल का बोलतायत, म्हणजे कोण आहेत हे लोक, असं का बोलतायत हे. आणि हे असं जात बी वागणार आहेत का इकडे, की आता आपण जात बघून ठरवायचं कोण चांगलंय कोण वाईट आहे. तर माझ्या मनामध्ये सगळे असे विचार येऊन गेले आणि मी आपलं काहीतरी हो नाहीच्या मधली मान हलवली. तर ते म्हणाले, गुड, जात पर विश्वास राखવાનો, म्हणजे जातीवर विश्वास ठेवायचा, असं असं त्यांचं मला वाटलं ट्रान्सलेशन. खूप नंतर मला कळलं गुजरातीत जात म्हणजे स्वतः. तो स्वतःवर विश्वास आहे ना, असं ते म्हणत होते. ते मला विचारत होते, तुझा स्वतःवर विश्वास आहे ना? क्या बात आहे. आणि मला वाटलं ते जातीबद्दल का बोलतायत. तर मला गुजरातीमध्ये मी स्वतः हे केलं, याचं लिटरल ट्रान्सलेशन आहे, मैं जाते करू, जात. म्हणजे मी जात. केलं. स्वतः म्हणजे जाते. आम्हाला पण नवीनच हो. इन्फॉर्मेशन मिळाली, नॉलेज वाढलेलं आहे. तर आता आपण जवान सिनेमाकडे येऊ ना, की बेसिकली ह्या ब्लॉकबस्टर चित्रपटाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळालाय. आणि त्यातली एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे इश्कराचा रोल हा तुमच्यासाठी लिहिला गेला. तर मग अं, हा, म्हणजे अगदी असं नाही, पण 5 मुली असतील का 6 मुली असतील, काही फायनल ठरलं नव्हतं. आणि माझी ऑडिशन बघितल्यानंतर डिरेक्टरला असं वाटलं की नाही, 6वी मुलगी असावी आणि तीही असावी. सो म्हणजे तुम्हाला असा काही कधीही वेगळा तेव्हा. रोल नाही लिहिला गेला. पण ते ज्या हम्म. त्या मुलींमध्ये जे विभागून होतं, त्यात मला एक त्याचा मी भाग झाले. आणि मग माझ्यासाठी काहीतरी एक स्पेसिफिक गोष्ट त्याच्यामध्ये ऍड केली गेली. तर हा, म्हणजे जर माझी ऑडिशन तेव्हा त्यांनी पाहिली नसती, किंवा तेव्हा त्यांना एखादी ऑडिशन आवडली नसती, तर कदाचित 5च मुली असत्या फिल्ममध्ये. त्या 6 ऍब्सोल्युटली. झाल्या.
हो. आणि खूप छान काम केलंय, कारण ऍक्च्युली थँक्यू. जवानमध्ये तुमचा ऍक्शन रोल आहे आणि सायमल्टेनियसली तुमची द वॅक्सिन वॉर चालू होती का? कारण त्यात सायंटिस्ट आहे. म्हणजे एकतर दोन्ही फिल्म्स पाठोपाठ रिलीज झाले आहेत, म्हणजे हो. कदाचित शूटिंग पण सायमल्टेनियसली सुरू असेल. तर रोल स्विचिंग कसं करायचं तुम्ही? अं, हो, 2 फिल्म्स म्हणजे वॅक्सिनवर तेव्हा ना खूप लवकर शूट झाली आणि लवकर रिलीज हा. झाली. जवानचं आम्ही गेली 2 वर्ष शूट करतोय. हम्म. 2021 पासून आम्ही जवान शूट करतोय. तर त्यामध्येच एक वॅक्सिनवर होऊन गेली शूट. म्हणजे त्याचं खूप छोटं आणि कॉम्पॅक्ट आणि खूप प्लॅन्ड स्केड्यूल होतं. सो ते सुरू झालं आणि हा. ते संपलं आणि ते योग्य सगळं वेळेत झालं. जवानचं शूट सुरूच होतं 2 वर्ष. अं, पण आता कसं आहे, आत्ता आपण जे बोलतोय किंवा आपण आत्ता तुम्ही माझ्याशी जसं बोलताय किंवा आपण जे काही एकमेकींशी बोलतोय, असं तुम्ही आता इथून उठाल आणि तुमच्या किचनमध्ये जाल किंवा घरात दुसरीकडे जाल, तसं नाही बोलणार किंवा तुम्ही पटकन एका वेगळ्या भूमिकेत शिराल हो. किंवा आत्ता तुमच्या समोर कोणीतरी काहीतरी पाडलं किंवा सांडलं किंवा काहीतरी घडलं, तर आपण एक पटकन रिफ्लेक्सनी पूर्ण स्पॉन्टेनियस आवाज रिॲक्शन. बदलतो, आपण हो, आपलं हो. डिमीनर बदलतं, सगळं बदलतं, बेरिंग बदलतं सगळं. तर रोल स्विचिंग मला फार कठीण वाटत नाही. तो जो सेटअप असतो, हम्म. आपली वेशभूषा असते, जे काय आपण जेव्हा येतो तिथे आणि हम्म. कामाला सुरुवात होते, तेव्हा आपोआप त्या सगळ्यामध्ये आपण आपोआप जसे ऑफिसमध्ये वेगळे, घरात वेगळे असतो. घरात पाय ठेवल्या-ठेवल्या आपण वेगळे असतो. बरोबर आहे. तर बरोबर आहे. त्यासाठी काय आपल्याला मनाची तयारी लिफ्टमध्ये किंवा पायऱ्या चढताना किंवा घरी परत येताना आपल्याला आता मला घरी जायचं आणि आता मला असं काही आपण करत नाही. आपण आपसूक बदलतो पूर्णपणे. तर तसंच असतं 2-3 वेगवेगळे रोल्स तर एका वेळेला कितीतरी वेगवेगळी प्रोजेक्ट सुरू असतात, नाटक सुरू असतं. बरोबर. त्यात घरी आपण एक रोल अनेक विविध रोल करतच असतो. एक कुठे असतो तो. तर एक आपण एक गृहिणी असतो, आपण एक आई असतो, मुलगी, बायको सगळ्याच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या, सगळ्यासाठी सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे ते रोल्स आपण स्विच करतच असतो. त्यात फार काही अ, म्हणजे मला फार कठीण किंवा मला काही फार वावगं वाटत नाही. एक रिअल लाईफ रोल आहे, म्हणजे द वॅक्सिन वॉर मध्ये तुम्ही हं, डॉक्टर निवेदिता ह्या एक रिअल लाईफ मधलं कॅरेक्टर तुम्ही प्ले केलं होतं. बरोबर. आणि जवान मध्ये एक फिक्टिशियस होतं. करेक्ट. तर मग रिअल लाईफ करताना तुम्ही भेटता का त्यांना, किंवा कशा प्रकारे तयारी करता? तर ह्या विशिष्ट फिल्मसाठी आम्ही असं ठरवलं होतं, की आम्ही नाही भेटणार त्यांना. अर्थात मी त्यांचे इंटरव्ह्यूज पाहिले होते. मी त्यांचं जे काही मला इंटरनेटवर सापडलं चित्र म्हणजे फोटोज सापडले, थोडे हम्म. YouTubeवरती इंटरव्ह्यू सापडले, तर ते सगळं मी पाहिलं होतं. एक अंदाज यायला, की बोलते कशी, हावभाव कसे आहेत किंवा आता कसं हम्म. होतं बऱ्याचदा काही आयकॉनिक कॅरेक्टर्स असतात. उदाहरणार्थ गांधी. आता एखाद्या चित्रपटामध्ये कोणीतरी महात्मा गांधी यांची भूमिका करावी, तर मग त्याच्या लूक पासून ते त्यांच्या चालण्याच्या पद्धतीपर्यंत, बोलण्याच्या पद्धतीपर्यंत सगळं बऱ्यापैकी मॅच व्हावं आयडियली. कारण ते एक हम्म. आयकॉनिक कॅरेक्टर आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहेत गांधी कसे दिसतात. तर इथे ना तशी रिक्वायरमेंट नव्हती. आम्ही हम्म. कॅरिकेचर सारखं किंवा कॉपी त्यांचं करावं किंवा त्यांचं इमिटेशन करावं, अशा भूमिका नव्हत्या त्या. त्या भूमिकेचा इसेन्स असावा, अशा त्या भूमिका होत्या सगळ्याच. तर हो. आम्ही प्रत्येकाने आमच्या कॅरेक्टर्सच्या फिजिकल अपीअरन्स पैकी 1-2 गोष्टी किंवा त्यांच्या वागण्याच्या म्हणजे पद्धतीपैकी 1-2 मायन्यूट हम्म. काहीतरी स्पेसिफिक असतं प्रत्येकाचं. तसं बरोबर. काहीतरी उचलायचा प्रयत्न केलाय. पण ते खूप छान झालंय असं वाटतंय. कारण आम्हाला सगळ्यांनाच जेव्हा ही ॲक्चुअली त्या सायंटिस्टनी फिल्म पाहिली किंवा ज्यांचे रोल आम्ही केलेत त्यांनी स्वतः पाहिली. तर निवेदिता गुप्ता एका इंटरव्ह्यूमध्ये असं म्हणाल्यात, की मीच कन्फ्यूज होते बऱ्याचदा, की ही निवेदिता आहे का मी निवेदिता? क्या तर बात है! त्यांच्या सगळ्या कलीग्सना पण असं वाटलं, की मी खूप त्यांच्या लकबी उचलल्या होत्या किंवा ते वाव. विवेक अग्निहोत्रीने जसं लिहिलं होतं ना, त्यातही खूप त्यांच्या पर्सनॅलिटीचा एसेन्स आला होता. त्यांचा एक खूप एक मस्त ह्युमर आहे त्यांचा किंवा त्या खूप अशा खूप एक्सप्रेसिव्ह नाहीयेत. त्या खूप एक हा. शांत आणि सरळ चेहरा ठेवून बोलणाऱ्या आहेत. पण त्या हम्म. पटकन एखादी पुडी सोडतात आणि सगळे हसायला लागतात. त्या त्या अशा आहेत. तर माझं कॅरेक्टर थोडंसं तसं लिहिलं पण आहे. आणि त्यांचे केस माझे जसे केस आहेत फिल्ममध्ये तसे कर्ली आहेत. कुरळे आणि पूर्ण पूर्ण विंचरलेले. तो एक्झॅक्ट. विस्कटलेले कुरळे आणि त्या खूप छान लिपस्टिक्स लावतात. तर त्या बाकी काही मेकअप करत नाहीत, डॉक्टर निवेदिता स्वतः. पण त्या छान चुटूक रंगाच्या लिपस्टिक्स लावतात रोज. म्हणजे तयार होऊन जायचं म्हटलं, की त्या छान गुलाबी, लाल, मरून अशा मस्त रंगाच्या लिपस्टिक्स लावतात. सो ते एक मी त्यांचं
उचलायचा प्रयत्न केलाय, की मी बाकी मेकअप काहीच केला नव्हता फिल्ममध्ये, पण मी लिपस्टिक लावायचे निवेदिता गुप्तांसारखी. अरे वा. हे दोन्ही आत्ताचे पिक्चर स्त्री प्रधान भूमिका आहेत. तर आता हा ह्यापूर्वी येतील त्या सगळ्या वेळेला आम्हाला तुमची आठवण होणार आहे की विमेन एम्पॉवरमेंटचे पिक्चर आले की गिरिजाजी पाहिजेतच. मी आता अरे ए बापरे, गिरिजावर थँक्यू. येते. ए गिरिजावर येते हळूहळू. प्लीज 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 ये गिरिजा, मी खूप लहान आहे हो तुमच्यापेक्षा. सॉरी. हो हो, दॅट्स ट्रू. तर ऍक्च्युली आवडता अभिनेता आणि डायरेक्टर हे दोघंही तुमचे जवानचे जे अभिनेता आणि डायरेक्टर होते ते तुमचे खूप फेवरेट आहेत. हो तर हो एवढ्या मोठ्या हो. बॅनर साठी ऑडिशन देताना कसं वाटतं आणि एकंदर अम, कामाचा अनुभव? उत्तम होता कामाचा अनुभव. आणि म्हणजे शाहरुख खानचे फॅन सगळेच असतात, आणि ऍटलीची पण मी मोठी फॅन आहे, कारण त्याच्या जवळपास सगळे चित्रपट मी आणि माझ्या नवऱ्याने पाहिले. आम्ही दोघेही खूप तमिळ सिनेमाचे फॅन आहोत. सो ऍटलीच्या बऱ्याच फिल्म्स मी पाहिल्या आहेत. आणि सुरुवातीला जेव्हा कळलं की ह्या फिल्ममध्ये ही दोघं जण असणार आहेत, त्यामुळे अर्थातच आनंद झाला. आणि काहीतरी व्हावं, हे हे शक्य व्हावं अशी इच्छा होती. आणि ते जेव्हा ऍक्च्युली घडू लागलं तेव्हा खरंच खूप आनंद झाला. आणि बराच काळ समजत नव्हतं की हे खरंच होतंय का, हे हे कसं होणार आहे नक्की, किंवा काय कसा अनुभव असणार आहे. पण हळूहळू करत 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 शूट करत राहिलो. आणि ऍटली यांनी खूप आम्हा सगळ्यांनाच, आम्हा सहाही मुलींना खूप छान डिरेक्ट केलं. अगदी आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या बायको बरोबर जेवलो चेन्नईमध्ये जेव्हा आम्ही आलो होतो. आणि हम्म. खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता त्याच्याबरोबर काम करण्याचा. तो अरे एक वा. खूप इंटरेस्टिंग, व्हिज्युअली खूप इंटरेस्टिंग काम करणारा डायरेक्टर आहे. तर एक खूप वेगळी शैली, एक खूप वेगळा अनुभव होता. तर ह्या प्रत्येक अनुभवातनं आपण काहीतरी शिकत असतो, आपल्याला काहीतरी नवीन आणि वेगळं कळत असतं. तर तसंच होतं. आणि कधी 2 वर्ष संपली आणि कधी चित्रपट आला, आणि आता इतकं भरभरून प्रेम त्याला मिळतंय. हा सगळाच हो. अनुभव एका पातळीवर खूप अविश्वसनीय, आणि एका पातळीवर खूप विश्वास देणारा, आणि खूप खात्री वाटून देणारा असा मिक्स्ड काहीसा आहे. येस येस. आतापर्यंत एवढ्या भूमिका झाल्या त्याच्यातली ओरिजिनल गिरिजाच्या जवळची भूमिका कोणती आहे? अम, मला वाटतं की मला अशी ओरिजिनल मीच माहित नाहीये फारशी. मी त्या भूमिकांसारखीच असते तेव्हा. ओके ओके. घरी मी बरोबर. रिकाम्या भांड्यासारखी आहे थोडीशी. जे पोचलं ते झालं हा, माझं तो भांड्यातलं. आकार घेतला, तो रंग तर घेतला आणि त्याप्रमाणे मिसळून गेलं माझ्या त्याच्यात. जवळची, कारण कसं असतं ना, आपण एका एका पद्धतीचे दिसतो एका विशिष्ट वयोगटात. आपला एक अपिअरन्स असतो, किंवा आपली एक इमेज असते. तर अर्थातच आपल्याला कास्ट करताना त्याच्या काहीतरी जवळपासच शोधत असतो माणूस. मी आत्ता जशी दिसते तशाच भूमिका मला मिळतात. त्यामुळे मुळातच मी तिथे सूट होते, किंवा मी त्याच भूमिकेच्या जवळ आहे, हे वाटल्यामुळेच मी तिथे कास्ट होत असेल. पण हाच खेळ असतो, की ती ती व्यक्ती माझ्यासारखी दिसते, ती व्यक्ती माझ्यासारखी बोलते, ती व्यक्ती मीच आहे, पण ती मी नाहीये. आता हा महीन फरक कसा करायचा, हाच हम्म. खेळ असतो. तर मला वाटतं हे ते त्या व्यक्तीला आपण जितकं स्वतःपेक्षा वेगळं करू, ती अगदी माझ्यासारखी असली, म्हणजे विवाहित, एखादं मूल असलेली, हम्म. खूप हॅपी, खूप मस्त मज्जा करणारी, आणि अशी माझ्यासारखी असली तरी ती वेगळी असायला हवी. कारण तिची एक पूर्ण जन्मापासूनची वेगळी गोष्ट आहे. आणि बऱ्याचदा ना ही सरमिसळ होते, आणि मग सगळी कॅरेक्टर्स एकसारखी व्हायला लागतात. त्यामुळे ती कितीही माझ्यासारखी व्यक्ती असली, आणि भूमिका जरी माझ्यासारखी असली, तरी तिला गिरिजापासून वेगळं करणं हे मला सातत्यानं चालू ठेवावं लागतं. नाहीतर त्या भूमिकेत मजा नाही. नाहीतर सगळ्याच ओके. भूमिका गिरिजासारख्या व्हायला लागतील. वा, हे सिक्रेट आहे तुमच्या सक्सेसचं. आणि फ्युचर मध्ये कोणता रोल करायला आवडेल? आ मला आतापर्यंत दुष्टबाईचा रोल कोणी दिला नाहीये. तर मला एक आवडेल दुष्ट स्त्रीचा त्याच्यासाठी. रोल करायला खूप आवडेल. त्याच्यासाठी सासू म्हणायला लागेल. चालेल, मला खूप रोष पत्करीन मी, पण काही हरकत नाही. मला एका दुष्ट स्त्रीचा रोल करायला खूप आवडेल. बरं बरं. वा वा वा, होईल होईल लवकरच तो पण योग थँक येईलच. यू. तर तुमच्या सिंगिंग स्टार बद्दल तुम्ही खूप छान गाता, तर आज आम्हाला एखादी झलक ऐकायला मिळू अरे शकते बापरे. का? हा बरं बाई, काय काय गावं आता मी. कालच मी एका इंटरव्ह्यू मध्ये
गाणी म्हणून आले. काहीतरी सुचवा, येतात असं आहे. गाव म्हटलं की काही सुचत नाही बाई, गावं काय. ह्याच्यातलं तारे जमीन पर मधलं तर बेस्टच आहे, तुम्ही छानच म्हणता. ओके, पण ते मी खूपदा गायले आता. हा, मग ते नको. ते हम्म, नको. मग सुरूंना आवडतं त्यातलं एखादं म्हणा. सुरुतला आवडणार, त्यांना वेगळीच गाणी आवडतात एकदम. अम, मी एक कधीच कोणी ना ऐकलेलं, फारसं ना ऐकलेलं गाणं अम, ऐकवते. माझ्या खूप जवळच्या मैत्रीण नाही म्हणता येणार, पण ओळखीच्या आहेत, ज्या मला अशा अचानक एका साडीच्या दुकानात भेटल्या आणि आमच्या वा. गप्पा झाल्या. कारण मी त्यांना सांगत होते की ही साडी तुमच्यावर छान दिसते, तुम्ही घ्या, आणि मग त्यांनी पण मला एक साडी विकत घ्यायला लावली. आणि गप्पा मारत मारत असताना मला कळलं की त्या तौफिक कुरेशींच्या बायको आहेत. आणि त्या स्वतः खूप उत्तम गातात. त्यांचं नाव गीतिका आहे, गीतिका वर्दे. आणि त्या खूपच खूपच चांगलं गातात. आणि वर्षानुवर्ष आम्ही आता संपर्कात आहोत, आणि मधून मधून फोन येतो, मी फोन करते. आमचं छान एक स्नेहाचे संबंध आहेत. खूप त्यांचा एक खूप छान. सुंदर अल्बम आहे रूह नावाचा, जो फार प्रचलित ओके. नाहीये. पण त्याच्यातलं एक गाण्याच्या मी 2 ओळी गाते. सबा के बाद चमन का अजीब हाल हुआ। बहार आई मगर फूल मुस्कुरा ना सके, हम अपने गम का फसाना उन्हें सुना ना सके। जब उनको सामने पाया तो खुद को पा ना सके, हम अपने गम का फसाना उन्हें सुना ना सके. वा, खूप छान, मस्त. थँक्यू. थँक्यू. म्हणजे सुरुचींचं नाव काढल्यावर त्यांनाच काहीतरी सांगावं असं वाटतंय, अशा प्रकारचं गाणं निवडलं तुम्ही. अरे बापरे. ऑटोमॅटिकली. बरं, तुमचं फ्युचरमध्ये आता काय प्रोजेक्ट्स आहेत, काय स्वप्न आहेत? फ्युचर मधले प्रोजेक्ट म्हणजे एकतर ऑनगोईंग प्रोजेक्ट आहे जो खूप सुंदर आणि खूप खास आहे माझ्यासाठी. तो हा. म्हणजे गौहर नावाचं मी एक नाटक करते. एक म्युझिकल आहे. तर सुरुवातीच्या 19व्या शतकातली एक गायिका आहे गौहर जान, जिच्या आयुष्यावर हे नाटक आहे. तर नवरात्रीबद्दल आपण हा इंटरव्ह्यू करतोय नाहीसे, आणि हा विषय माझ्या खूप जिव्हाळ्याचा आहे. कारण गौहर ही पहिली स्त्री कलाकार होती जिने खूप नंतरच्या गायिकांसाठी एक मार्ग मोकळा करून दिला. तिने गायनाला आणि गायन या क्षेत्रातल्या स्त्रियांना खूप महत्वाचं स्थान मिळवून दिलं. त्या काळात गौहर जान 1902-1905 साली 10-10, 20-20 हजार रुपये घ्यायच्या एकेका बैठकीसाठी. आणि बापरे, त्यांना कुठे खूपच कुठून फेमस बोलावणी होती. यायची, आणि खूपच दबंग बाई होती ती. तर त्या काळात 6 घोड्यांचा टांगा हा फक्त व्हायसरॉय किंवा महाराजाला अलाउड होता. त्यांनाच परवानगी होती की टांग्याला हम्म. त्यांच्या 6 घोडे असतील. तर गौहर जानचा सुंदर पांढऱ्या घोड्यांचा 6 घोड्यांचा टांगा होता. तर तिला रोज बाहेर पडलं की फाईन घेतला जायचा तिच्याकडनं. तर ती रोज हा. फाईन द्यायची, पण 6च घोड्यांचा टांगा चालवायची. काय तर अशा पर्सनॅलिटी खूप होती. मस्त आणि मस्त गोष्टी आहेत. ती पहिली गायिका आहे भारतातली आणि कदाचित जगातली जिचा आवाज वॅक्स रेकॉर्ड्स वरती रेकॉर्ड झाला. So तिच्या हम्म. आवाजातल्या वॅक्स रेकॉर्ड्सची युरोपमध्ये इतकी डिमांड होती की तिने शेकडो गाणी म्हटली आहेत वॅक्स रेकॉर्ड्स वरती, रेकॉर्ड केली आहेत. सो ज्या काळात मोठ्या मोठ्या उस्तादांनी राग किंवा रागाच्या बंदिशी छोट्या करून 2-2.5 मिनिटात त्यांना गावायला लागायचं, कारण वॅक्स रेकॉर्डवर तेवढंच रेकॉर्ड व्हायचं. सो जिथे त्यांनी नाही म्हणून टाकलं की आम्ही रागदारी छोटी नाही करणार, तिथे हिने चॅलेंज स्वीकारलं आणि ठुमऱ्या, वेगवेगळे ख्याल, खूप वेगवेगळ्या बंदिशी, हे सगळं तिने 2-2, अडीच मिनिटांमध्ये रेकॉर्ड केलं. आणि त्याच्या युट्यूबवरती वाव. बऱ्याच रेकॉर्डिंग अवेलेबल पण आहेत. हा, हा. तर तिच्या आयुष्यावरती एक नाटक आहे ज्यात मी अनेक भाषांमध्ये गाणी गाते. एक कन्नड, एक बंगाली, एक इंग्रजी, 4 हिंदी.
आणि मी म्हणजे तुम्ही आता गौहरचाच रोल करते. लाईव्ह संगीत नाटक हो, करताय? लाईव्ह संगीत क्या नाटक करते, बात ज्यात है! मी लाईव्ह गाते या सगळ्या आणि ती भाषांमध्ये. सुद्धा एवढ्या मोठ्या गायिकेची भूमिका. हो. छप्पळ तर फाट हे मिळाला ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे खरंच खूपच इंटरेस्टिंग रोल आहे. विसर मी आणि नीना हां, कुलकर्णी आहोत या नाटकामध्ये आणि इतर पण बरीच दिग्गज आहेत. नाटक इंग्रजीत आहे आणि त्याचे आम्ही ऑलरेडी म्हणजे मी त्याचे त्याचे आधी खूप प्रयोग झालेत, दुसरे कोणतरी करत होते आणि मी केल्यापासून 5 प्रयोग झाले आहेत ऑलरेडी आणि होत असतात त्याचे प्रयोग. सो हे एक ऑनगोईंग काम सुरू आहे. त्या व्यतिरिक्त मी खूप सुंदर सिरीज करते. गुलशन देवैया, मनोज पावा, सीमा पावा यांच्याबरोबर. नेहा हां. धुपिया पण त्याच्यात आहे. त्याचं नाव अरे, थेरपी शेरपी असं आहे. त्याचं ते शूट सुरू OTTवर आहे? झालंय. OTTवर ओटीटीवर आहे? येईल होपफुली या वर्षाच्या शेवटाला किंवा जानेवारीमध्ये बरं. येईलच, प्रदर्शित होईल. हं, हं. तर ते सुरू आहे. त्या व्यतिरिक्त अजून एक छोटं नाटक करते, लघु नावाचं. 3 छोट्या गोष्टी आहेत ज्या मी एकत्र प्रस्तुत करतो, सोलो परफॉर्मन्सेस म्हणून. हं, सो हं. ते सुरू आहे. असं काय काय ते काय काय सुरू कोणत्या भाषेत जाहिराती सुरू आहेत. ते बऱ्याच कोणत्या जाहिराती सुरू आहेत. ते 3 गोष्टींचं कोणत्या भाषेत आहे? हिंदी, हिंदी. सो गौहर इंग्रजीत आहे, लघु हिंदीत आहे आणि थेरपी शेरपी पण हिंदीतच आहे. हिंदीत आहे. बरं, बरं. खूप छान. ऑल द बेस्ट तुम्हाला. आणि चालू झालेले आहेत प्रयोग आता? हम्म. चालू झाले. वॉव! गौहरचे प्रयोग हो झालेत. खूप छान. आता आपण अगदी कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत. तर एक हम्म. छोटासा गेम आहे, आपला रॅपिड फायर आहे. तर ओके. तुमच्यासाठी अगदी वेगळे शब्द आहेत. रॅपिड फायर मधला पहिला शब्द आहे शांतता. सोशल मीडिया पासून ब्रेक. म्हणजे शांत. हम्म. पर्यावरण. एक मला असं वाटतं की आपली ही पहिली पिढी आहे जिला पर्यावरणातले बदल दिसू लागले आहेत डोळ्यांनी. थिअरीत वाचलं नाहीये फक्त आपण, आपल्याला ऍक्च्युली क्लायमेट बदलताना दिसतंय आणि आपली ही शेवटची पिढी आहे जी ह्याबद्दल काहीतरी करू शकेल. भिंत. भिंत. अडथळा वाटत नाही मला, असं वाटतं पलीकडे काय आहे बघावं. ऍब्सोल्युटली. म्हणजे बॉल बघितली की मला त्यात दरवाजा दिसतो, असं हो, म्हटलं मला जातं. तुम्हाला पलीकडे पण काय असेल ह्याची पलीकडे काय उत्सुकता असेल ते. आहे. तुमच्या आवडीचं फिरण्याचं ठिकाण? भारतात कुठेही पहाडांमध्ये अरे वा. कुठे अगदी मग ते गढवाल साईडचे पहाड असो, कुमाऊं साईडचे असो, लेह लडाख असो, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या सगळ्या भागांमध्ये मी फिरले. किंवा अगदी तिथे जाणं शक्य नसेल तर आपल्याकडे सह्याद्रीमध्ये पण मी फिरू शकते. मला मला माउंटन्स डोंगर आवडतात, दऱ्यांवर फिरायला. डोंगर आवडतात. ओके. आणि शेवटचा प्रश्न आहे, माझ्या हृदयाकडे जाण्याचा मार्ग आहे डॅश. फार काही कठीण नाहीये. मला असं वाटतं माणसानी प्रेमळ असावं, काइंड असावं. मला सगळ्यात जास्त अप्रूप या एका खूप सिंपल क्वालिटीचं आहे, ती म्हणजे काइंडनेस. लोकांनी प्रेमाने वागावं. बाकी माझी काही कोणाची कशाचीच अपेक्षा नसते आणि खूप दुर्मिळ होत चालली ही गोष्ट. स्पेशली आपल्या बरोबरीचे किंवा आपल्यापेक्षा कुठल्या तरी परीने एका खालच्या लेवलवर काम करणाऱ्या लोकांशी जी वागणूक असते ती जेव्हा प्रेमळ नसते, आदर युक्त नसते, तर ते मला खूप खटकतं. तर ते असलं की थेट हृदयात. माणूस माणूस म्हणून चांगलं असणं हे तुम्हाला आवडतं? माणुसकी असणं हे मला माणुसकी असणं हे मला खूप महत्वाचं आहे. आता एक फेवरेट्सचा सेशन घेऊ. फेवरेट्स मध्ये आपल्याला आउटफिट आहे. साडी. वा. 100% साडी. फूड. फूड मध्ये फूड. हा. असं मला सगळंच खायला आवडतं आणि मला खूप वेगवेगळ्या गोष्टी खायला आवडतात. पण एक गोष्ट जी मी कधीही खाऊ शकते आणि जी मला कम्फर्टिंग वाटते
ती म्हणजे वरण भात आणि तूप. तूप, मीठ, लिंबू. क्या लिंबू नसलं बात तरी आहे. चालेल, पण वरण भात तूप. आणि गोडात? गोड गोड गोडात मला काय आवडतं बरं? मला बऱ्याच गोष्टी आवडतात ऍक्च्युली. मला फळं आवडतात. गोड म्हणून मी कधीही फळं खाऊ शकते. वा, मस्त. आणि तुमच्या म्हणजे आतापर्यंतच्या आता याच्यामधलं कोणतं वय तुम्हाला आवडलं? म्हणजे वय लहानपण किंवा टीन एज किंवा एक 20s मध्ये असतो आपण किंवा आत्ताचं वय, मला त्यातलं आत्ता तुम्हाला आवडतंय. आता आवडतंय? हो. ओके. अक्कल आलीये जरा, असं वाटू लागलंय. हे आता सगळ्याच भूमिका आल्या ना, आईपर्यंतचा प्रवास पण पूर्ण झालेला आहे. हो. त्यामुळे ही पूर्ण एक कम्प्लीट वुमन ती तुम्हाला जास्त आवडते. नाही, मला असं वाटतं विमेन कम्प्लीटच असतात. त्या आया असो नसो, बायको असो नसो, काही म्हणजे मला असं वाटतं विमेनच का सगळेच, मेन विमेन एव्हरीबडी, आपण जन्मतः कम्प्लीटच असतो. मुळात आपल्याला हे कोणतरी सांगितलेलं असतं की आपण काहीतरी केल्याशिवाय कम्प्लीट नाही, म्हणून सगळी चढाओढ. तर मला वाटतं मुळात हे उराशी धरावं की आपण कम्प्लीट आहोत. आणि आता काय करायचं, आता अजून काय करू शकतो, इथून प्रवास सुरू झाला पाहिजे. मला हे वय आवडतं, कारण अं, आता कळतायत जरा गोष्टी आणि समजून घेता येत आहेत. आयुष्य वाहत नाहीये. मला मला दिसतंय ते कसं वाहतंय. हा फरक आहे. आधी जे आपण एक प्रवाहाबरोबर चालत असतो, तसं नसून आता आता वळणं कळतायत. आता जाणवतंय आपण कसे कसे कुठे कुठे फिरतोय. तर प्रवाही असणं आलंच, पण आता प्रवाह कळतोय असं लाईफ म्हणता येईल. बद्दलचे सगळे कन्सेप्ट क्लिअर झालेत आता आणि होत आहेत. समजून घेऊन सगळ्या सुरुवात गोष्टी तरी होत आहेत. झालीये. मार्गी लागले असं वाटतंय. ओके, तुमचा फेवरेट सण, आवडीचा सण कोणता आहे? दिवाळी. मला दिवाळी खूप आवडते. का मला माहित नाही, पण मला खूप आनंद होतो दिवाळीच्या दरम्यान. रंग? रंग काळा. हम्म. काळा रंग आवडतो खूप. ब्युटी. आणि फेवरेट मूवी कोणती आहे? म्हणजे कोणत्याही लँग्वेज मधली चालेल, पण कधी बघायला आवडते अशी मूवी? दिल चाहता है. हो ना, आम्हाला पण आवडते. आणि बेवरेजेस, टी, कॉफी बेव्हरेजेस. किंवा मला चहा आवडतो, पण तो फक्त मी केलेला. मला फक्त माझ्या हातचा चहा आवडतो. रिली? तो हो, दुधाचा असतो का पाण्याचा? दुधाचाच असतो, पण माझं प्रमाण आहे साखर किती, आलं किती, गवती चहा किती, दूध किती, उकळायचा कसा, ते मला माझं माझं. आणि प्रेफरेबली माझ्या किचन मध्ये केलेला, म्हणजे चहाच्या पत्तीची सवय मला असली पाहिजे, दूध कसं असतं माझ्याकडचं मला माहिती असलं पाहिजे, सगळं ते असं एक प्रमाण असतं. त्यामुळे मी बाहेर फारसा चहा पित नाही. ओके, बरं बरं. आता तुमच्या शेवटचं सांगा की तुमच्या प्रोफेशन बद्दल तुम्ही 3 शब्दात काय वर्णन कराल? नित्य नवीन पहिला शब्द, रोज वेगळे अनुभव, अम, अम, खूप कसं कसं सांगू मी, खूप पर्सनल पण आहे हे क्षेत्र. आपण एका खूप आतल्या एका जर्नीतनं पण जात असतो कलाकार. तर ते मला खूप असं वाटतं की जितकं ते बाहेरच्या जगासाठी आहे, जितकं ते दाखवण्यासाठी आहे, ती किती परफॉर्मन्सची कला असली तरी ते खूप इंटरनल आहे, आतलं आहे. तर तो दुसरा शब्द. तिसरं मला असं वाटतं, काय बरं सांगावं, शब्द कठीण होतोय असा एक एक आडायला. अं, नाही, ठीक आहे, तुम्ही डिटेलमध्ये मी सांगितलं. स्वतःसाठी म्हणेन, माझ्यासाठी एक शब्द जो माझ्या आत्ता डोक्यात आला पटकन. मला मी ऋणी असल्या ची बरं. भावना आता अशी येते. तर ऋणी हा शब्द माझ्या डोक्यात आला. एकतर हम्म. ही मुळात कला समजणं मुळात हीच देणगी आहे. ती बनवता येणं किंवा ती म्हणजे तिला जन्म देता येणं, ही अजून एक दुसरी देणगी आहे. त्यासाठी मी ऋणी आहे. आणि नुसतंच कला सादर करता येते किंवा ती काहीतरी कलात्मक गोष्ट तयार करता येते एवढंच नसून ती करायची संधी मिळणं आणि त्या संधी म्हणजे ते मिळणं आणि त्याचं व्यवसायात रूपांतर होणं, या सगळ्याच गोष्टींबद्दल मी खूप ऋणी आहे.
खूप छान. पूर्ण प्रोसेस तुम्ही एक्सप्लेन केली आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तर डे बाय डे तुम्ही खूप सुंदर दिसत आहात आणि थँक यू. एकंदरच विविध क्षेत्रामध्ये तुमचा विहार असतो. तर आज एवढ्या तुमच्या बिझी शेड्यूल मधनं वेळात वेळ काढून तुम्ही मीट कलाकारमध्ये आलात त्याबद्दल तुमचं थँक यू. मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद. थँक यू. आणि प्रेक्षकांचे पण आभार. तुम्हाला नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या प्रेक्षकांना काही सांगायला आवडेल का? काय नाही, खूप खूप शुभेच्छा. मज्जा करा. आता सणांच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. आता एक 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 करत करत मजाच येत राहणार आहे आणि माझा वर्षातला सगळ्यात आवडीचा काळ आहे हा. तर मस्त. देर इज हॅपीनेस इन द एअर. वातावरणातच आनंद आहे असं वाटतं. तर छान खरंच. मज्जा करा, आप्तेष्टांना भेटा आणि खुश राहा. आणि गिरिजाला भेटून आपल्याला जी सकारात्मकता, जी प्रेरणा मिळाली आहे, ती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप चांगले रंग घेऊन येऊ दे. या थँक शुभेच्छा यू. सगळ्यांना. तर बघत धन्यवाद. राहा मीट कलाकार नवरात्री महिला विशेष YouTube आणि फेसबुकवर. लाईक करा, कमेंट करा आणि ही नवरात्र आनंदाने साजरी करा आमच्या सोबत. तर शुभ नवरात्री आणि धन्यवाद. धन्यवाद.